पूर्णपणे आज सत्तेत असलेल्या लोकांनी फसवणूक केलेली आहे। मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे फसवणूक या ट्रिपल इंजिन सरकारने केली। मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून देखील गंभीर होत चाललेला आहे। अशोक चव्हाणांना देखील मराठा बांधवांनी एका गावात अडवलेला आहे। सातत्याने मागणी केली जाते मराठा आरक्षण यावरती आपण मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे आज सत्तेत असलेल्या लोकांनी फसवणूक केलेली आहे। त्यांना आरक्षण देऊ म्हणून अनेक त्यांनी कार्यक्रम घेतले, असेंब्लीमध्ये बोलवली, तिथे पास केलं, पण कुठल्याही समाजाच्या पदरात काहीही पडलेलं नाही। मग तशी फसवणूक तर तुम्ही विचार करून बघा। 10 वर्षापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देऊ हा शब्द सरकारने दिला होता तेव्हाच्या। त्यामुळे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची पूर्णपणे फसवणूक या ट्रिपल इंजिन सरकारने केली। रोषाला सामोरं जावं लागतं त्यांना, गावबंदी केली जाते। आता मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार याला जबाबदार आहे। त्यांनी काहीतरी मार्ग काढला पाहिजे या प्रश्नाचा। आता ते म्हणतील की आता इलेक्शन आलंय त्याच्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, पण हे दुर्दैवी आहे की दुष्काळ असेल, आरक्षण असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, असे सगळे गंभीर प्रश्नाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे। लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, खरं आम्हाला माहिती आहे। गोविंदा राऊतच्या मदतीने खासदार झाले असा आरोप राम नाईक यांनी केला होता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।